तर मग ते तीर्थयात्रा करत करत अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्याच्या नंतर स्वामींनी पाथाक्षणी ओळखलं आणि त्यांना जवळ बोलवलं. त्यांनी एवढं म्हणजे गणोबाला जवळ केलं. स्वामी समर्थांनी खूप जीव लावला. सतत ते जवळ घेऊन बसायचे. स्वामी यांना गणोबाला जवळ घेऊन बसायचे. जे लोक स्वामीच्या दर्शनाला यायचे ते गणोबाचं दर्शन घ्यायचे. असा बराच दिवसाचा काळ लोटल्याच्या नंतर स्वामींनी सांगितलं, गणोबा आता तुला नाशिकला जायचंय. त्या ठिकाणी एक अवतारी पुरुष आहे, त्याच्याकडे जायचंय म्हणे तुम्हाला. देव मामलेदार त्या पुरुषाचं नाव, तिथं जायचंय म्हणे तुम्हाला. आणि मग गणोबा नाशिकला आले. नाशिकला आल्याच्या नंतर काही दिवस त्यांच्या बरोबर राहिले. सतत त्यांच्या अध्यात्मावर चर्चा चालायच्या, संवाद चालायचा आणि नवीन नवीन काय काय शिकायला भेटायचं. एक दिवशी हे दोघं असे अध्यात्मातल्या चर्चा करत होते आणि एक येवन म्हणजे मुसलमान दुष्ट, त्यांनी काय केलं, असं मांसाचं ताट भरलं, झाकलं आणि ते दोघांच्या मध्ये आणून ठेवलं. तर ह्या यांनी ओळखलं का बाबा याच्यामध्ये काय. ते बोलले त्या यवनाला, म्हणे तुळशी आणि फुलं कशा करता आणली. देव मामलेदार बोलले, तुळशी आणि फुलं कशा करता आणली. तो चुपचाप उभा राहिला आणि त्या देव मामलेदाराने त्या ताटावरचं झाकण काढलं. काय होतं त्याच्यामध्ये, झाकण काढल्याबरोबर खरोखर त्या ताटामध्ये तुळशी आणि सुंदर असे आत्ता उमरलेले फुलं दिसले. तो दुष्ट एवढा शर्मिंदा झाला, म्हणे अरे काय केलं म्हणे मी हे. आपण एवढ्या चांगल्या माणसाला ओळखलं नाही, हे अवतारी पुरुष आहे. तर त्यांनी माफी मागितली. असा बराच काळ देव मामलेदारांच्या सहवासात गणोबाने काढला. मग त्या देव मामलेदारांनी सांगितलं, म्हणे गणोबा तुला आता कपिलधारला जायचंय, नाशिक जवळ जी आहे त्या कपिलधारला जायचंय म्हणे. आणि तिथं रघुनाथ दास स्वामी आहेत, त्यांच्या सहवासात तुला बराच काळ काढायचा आहे. आणि मग तिथून ते कपिलधारला आले. कपिलधार या ठिकाणाला ते नाव का पडलं, ज्या वेळेला कपिल मुनी होते तेव्हापासून तिथं सतत धार आज तागायत चालू आहे, म्हणून त्याला कपिलधार नाव पडलं. आणि पुण्य पवित्र स्थळ का झालं ते, तर त्या ठिकाणी राम लक्ष्मण सीतामाईने तिथं काही दिवस वास्तव्याला होते. त्याच्यानंतर निवृत्तीदादा, ज्ञानोबा, सोपान काका, मुक्ताई ते होते. आणि सांगायचं झालं तर रामदास स्वामी बरेच दिवस तिथं होते. अशा यांच्या पवित्र संतांच्या पादस्पर्शाने ते कपिलधार ही भूमी खूप पवित्र झाली होती. आणि त्या ठिकाणी रघुनाथ दास स्वामींनी त्यांना 12 वर्षाची साधना करायला सांगितली. 12 वर्ष गणोबाने तिथं साधना केली. त्याच्यानंतर त्यांना असा क्रम सांगितला होता स्वामींनी का तो इथून नाशिकला जा, तिथून मग ते तुम्हाला आज्ञा करते. प्रत्येक जण पुढची आज्ञा करत होतं. मग देव मामलेदारांनी इथं कपिलधारला पाठवलं. मग कपिलधारनी तिथून पुढं अकोटला जा म्हणे, तिथं नरसिंह महाराज येतं, त्यांची भेट घ्या म्हणे. आणि मग ते कपिलधारून ते पुन्हा मध्यंतरीच्या काळात पुन्हा नाशिकला आले. नाशिकला आल्याच्या नंतर त्यांनी गोदावरीच्या काठावर, पुढं वडाच्या झाडाखाली, पुढं काळाराम मंदिरामध्ये अशी अनेक बऱ्याच वेळ साधना केली त्यांनी. आणि मग तिथून ते अकोटला आले. अकोटला नरसिंह महाराजांच्या दर्शनाला. आणि ते नरसिंह महाराज हे शिवाचे परम भक्त होते. ते नेहमी गुहेमध्ये एक असे शिवलिंग असायचं आणि त्या गुहेमध्ये जाऊन साधना करायची. आणि मग हे काय करायचे, हे आतमध्ये गुहेत जाऊन साधना करायला लागले का गणोबा काय करायचे, त्या गुहेच्या दारामध्ये बसून गण गण गणात बोते, गण गण गणात बोते ह्या अमृत मंत्राचा जप करायचे. आणि मग जप करायचे. नंतर त्यांना समजलं की बाबा आता आपल्याला याच्यानंतर स्वामींनी सांगितलं होतं ज्या वेळेला तो अकोटला जाशील, नरसिंह महाराजांच्या सहवासात राहशील, मग तिथून तुझं म्हणजे कर्मभूमी शेगाव आहे, त्याच्यानंतर तू शेगावला ये म्हणे. मग तिथून ते निघले आणि शेगावला आले. शेगावला आल्याच्या नंतर असं एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाखाली ते बसले. आणि त्या वडाच्या झाडाखाली अशा जेवणाच्या पंक्ती उठलेल्या होत्या आणि तिथं ते उष्टे पात्र टाकलेले होते. ते उष्टे पात्र तिथं होते आणि त्याच्यावरचे ते अन्नाचे कण विसरून खात होते. आणि मग तिथं एक बंकटलाल आणि
देवराव कुलकर्णी असे ते 2 आले तिथं माणसं, आणि त्यांनी त्या बंकटलालनी विचारलं का तुम्हाला जेवायला ताट आणू का, जेवायला ताट आणू का म्हटल्याच्या नंतर हे गणोबानी त्यांच्याकडे असं कटाक्ष नजरेने पाहिलं, एकदम त्यांच्या डोळे लावून नजरेला नजर लावून, जसं की कृपा कटाक्ष न्याळिले सवेच आपल्या पदी बैसवले, या न्यायाने जी ती गणोबाची दृष्टी त्या बंकटलालवर गेली, त्या दृष्टीतून त्यांना एक गुरुचा अनुग्रह मिळाल्यासारखं झाला आणि त्यांची गुरु शिष्याची एक साखळी तयार झाली. असे यांच्या जीवनामध्ये त्यांचे एवढे काही म्हणजे चमत्कार म्हणा किंवा काय लीला म्हणा त्या झालेल्या. एक वेळेस त्यांना म्हणजे ते चिलीम हा एक त्यांचा एक छंद होता, त्यांना चिलीम प्यायची होती आणि विस्तव नव्हता, म्हणून त्या बंकटलालनी काय केलं, म्हणे छोटे छोटे मुलं होते तर म्हणे जानकीराम सोनाराकडे जाण त्याच्याकडून विस्तव घेऊन ये म्हणे. ते मुलं गेले त्याच्याकडे विस्तव आणायला, तर त्या जानकीराम सोनाराच्या घरी त्या दिवशी श्राद्ध होतं वडिलांचं, तर तो म्हणे नाही म्हणे आज मी कोणाला विस्तव देऊ शकत नाही. मग ते गजानन असोत नाही तर कोणी असोत, तर मग त्यांनी विस्तव दिला नाही, म्हणे आज आम्ही अग्नीची पूजा करतो, अग्नी आम्ही कोणाला देत नाही. तर आम्ही त्यांनी विस्तव दिला नाही. मुलं आले इकडं आणि लागले सांगायला का बाबा त्यांनी विस्तव तर दिलाच नाही, पण महाराजांच्या बाबतीत ते जरा थोडं असं विचित्र बोलले म्हणे. गजानन महाराज बोलले का विस्तव कशाला पाहिजे म्हणे, बंकटलाल काडी धर समोर म्हणे, आणि त्या चिलमीच्या पुढे त्या बंकटलालनी काडी धरली का विस्तव त्याच्यातून आला आणि चिलीम पेटली. आता इकडं पितराचं श्राद्ध असल्यामुळे लोक जेवायला आलेत, पंक्ती बसल्यात, आणि हे ज्या पातेल्यावरचं झाकण काढते त्याच्या सगळ्या आळ्याच पडल्या. त्या सोनाराला एवढा पश्चाताप झाला, त्यांनी ते पातेलं उचललं आणि तिथं घेऊन आला आणि गजानन महाराजांना नमस्कार केला. असं म्हणे मी चुकलो महाराज, मी चुकलो आणि मला माफ करा म्हणे, तर आमच्या घरी असं असं असल्यामुळे मी विस्तव दिलं नाही. मग गजानन महाराज बोलले अरे जा तिकडं वाट पाहते तुझी, वाढ म्हणे जेवायला पाहुण्यांना. आणि मग तो परत आला तर सगळं अन्न शुद्ध झालेलं, त्यांना सगळ्यांना जेवायला वाढलं. आता प्रगट दिन कुठे सिद्ध झाला, ज्या वेळेला ते त्या वडाच्या झाडाखाली त्या अन्नाचे कण वेचून खात होते, तो दिवस तो प्रगट दिन म्हणून म्हणजे सिद्ध झाला. आणि त्या दिवशी आता हे काय करायचे, सतत गण गण गणात बोते असंच बोलायचे, म्हणून त्यांचं नाव त्या शेगावच्या लोकांनी गजानन महाराज ठेवलं. काही लोक त्यांना गणगणे बाबा बोलायचे. मग अशा प्रकारचं मग त्यांनी ते केलं. आता कित्येक ठिकाणी कोणाला म्हणजे पाणी प्यायला मागितलं, त्यांनी पाणी दिलं ना शेतकऱ्यांनी, त्याची ते कोरडी असलेली कित्येक वर्षाची विहीर भरून वायायला लागली. असे त्यांच्या जीवनामध्ये खूप त्यांनी असे चमत्कार दाखवले, लीला दाखवल्या. आणि अशा ह्या गजानन महाराजांच्या पोथीचं ज्यांनी लिखाण केलं ते दासगणू. आता मी थोड्या विषयाच्या बाजूला जाते असं मला वाटतंय. आता हे दासगणू कोण होते हे एक मला बऱ्याच दिवसापूर्वी थोडं वाचायला भेटलेलं आहे आणि मी सांगितलं का नाही ते मला आठवत. हे दासगणू महाराज आहेत ना, हे भगवान बाबा आणि वामन भाऊच्या काळातले एक CBI अधिकारी होते. आता लक्ष देऊन हा दृष्टांत ऐका चांगला. तर ज्या वेळेला भगवान बाबा 11 वर्षाचे होते, 6वीच्या वर्गात 5वीच्या वर्गात शिकत होते, आणि हा पाथर्डी नगर बीड हा परिसर आहे ना, ह्या परिसरामध्ये एक कान्या भिल नावाचा एक डाकू वावरत होता. तो डाकू म्हणजे असा होता ना, धरलं का कापलं आणि कापलं का लुटलं, दुसरा वाल्या कोळीच हा धंदा त्याचा होता. त्या परिसरामध्ये एवढी दहशत पसरलेली होती, लोकांना इतकी भीती वाटायची. म्हणून त्या यांनी काय पोलीस अधिकाऱ्यांनी मोठं बक्षीस ठेवलं होतं का याला जो कोणी पकडील त्याला असं मोठं बक्षीस जाहीर केलेलं होतं. पण त्याला पकडायची कोणाचीच हिंमत नव्हती. मग शेवट पोलीस खात्यानेच निर्णय घेतला का बाबा आता आपणच काहीतरी करू, म्हणून 200 ते 300 पोलीस तेवढ्या परिसरामध्ये त्यांनी पेरले होते वेश बदलून. आणि हा जे दासगणू महाराज आहेत ना, हे CBIचे गुप्तहेर होते. मग यांच्याकडे काय काम होतं का तुम्ही काय करायचं का असे साधूचा वेश घ्यायचा आणि पाथर्डी तालुक्यामध्ये म्हणजे आमच्या गावापासून 5 किलोमीटरवर लोणी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये एक राम मंदिर आहे आणि त्या राम मंदिरामध्ये हे CBI अधिकारी
रामदासी बाबाचं सोंग घेऊन तिथे येऊन थांबले होते. तिथे येऊन थांबले होते आणि त्या गाववाल्याला बोलले का मला 4 महिन्याचा चातुर्मास करायचा आहे, मी रामदासी बाबा आहे आणि मला इथं साधना करायची, तर मला या मंदिरात थांबू द्या. त्यावेळेला त्या गाववाल्याने सांगितलं चांगलं आहे म्हणे, मंदिरात थांबतात, साधना करतात. थांबले ते. मला ह्याच्यातून अनेक अर्थ निघते ना असं सांगायचंय. तर मग तिथं थांबले ते आणि त्या मंदिरामध्ये नेमानी भगवान बाबा म्हणजे ते छोटे आबा नेमानी ते त्या मंदिरात दर्शनाला जायचे. पाहता क्षणी त्या 11 वर्षाच्या आबांनी ओळखलं हा कोण आहे ती, आणि ते यायचे दर्शन घ्यायचे. येतानी त्यांच्याकडे पाहायचे, हसायचे, पळून जायचे. जातानी हसायचे आणि पळून जायचे. मग एक दिवशी या CBI अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं. म्हणे बाळा तू माझ्याकडे पाहून का हसतो म्हणे आणि का पळून जातो. तेव्हा मग भगवान बाबांनी सांगितलं तुम्ही एवढं खोटं रूप घेऊन एवढी ग्रेट भक्ती करताय, तुम्ही जर खऱ्या रूपामध्ये एवढी ग्रेट भक्ती केली तर तुमचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल आणि तुम्ही खूप मोठे महान सत्पुरुष होताल. आणि तुम्ही ज्याच्याकरता इथं आलात, ज्याच्याकरता इथं थांबलात, म्हणजे तो कान्या बिले तो ह्या मंदिरात दर्शनाला यायचा अशी चाहूल लागली होती, म्हणून मेन माणूस त्या मंदिरात ठेवला होता आणि बाकीचे पोलीस अधिक म्हणजे स्टाफ आजूबाजूच्या परिसरात पांगला होता. आणि मग असं तुम्ही ज्या हेतून इथं थांबलात त्याला जर कळालं तर तुमचं काय होईल. ह्या 11 वर्षाच्या चिमुरड्या व्यक्तीने त्या CBI अधिकाऱ्याला सांगितलं. त्यावेळेला धरून घाम फुटला. काय एवढ्याशा मुलाने आपलं बाकीत सांगितलंय म्हणे आपण आता इथं थांबण्यात आणि ही नोकरी करण्यात काही अर्थ नाही. त्यांनी त्यांचा तो मंदिरातला गाशा गुंडाळला आणि पोलीस स्टेशनला गेले आणि तिथं सांगितलं का माझ्या सेवेचा मी आज राजीनामा देतोय. आता काय सांगायचं त्यांना म्हणून सांगितलं का मला काल परवा थोडा हृदयाचा त्रास झाला, मी आता ही ड्युटी करू शकत नाही आणि मी माझ्या सेवेचा राजीनामा देतो. त्यांनी राजीनामा दिला. तसं त्यांनी सेगाव गाठलं आणि तिथं जाऊन साधना केली, अभ्यास केला आणि या गजानन महाराजांच्या पोथीचं लिखाण केलं. म्हणजे 11 वर्षाच्या भगवान बाबांनी या CBI अधिकाऱ्यांचं जीवन कसं बदललं हे त्याच्यातून आपण घेऊ शकतो, किंवा माणूस काय असतो आणि काय बनतो. अशा ह्या दासगणू महाराज आणि गजानन महाराजांची आपण आज थोडक्यात सेवा केली म्हणा किंवा चिंतन केलं म्हणा, तर त्या पद्धतीने अशा ह्या संतांना शतशः नमन करून आपण आपली झालेली सेवा इथंच माझ्या वाणीला पूर्णविराम देते आणि त्या गजानन महाराज चरणी माझे हे 2 शब्दाचं पुष्प समर्पित करते. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनुतसे. बालक बोबडा बोले का वाकोड्या विचका चाली ते चोज करून मावली रे जे जेवी याने. इथंच माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. विठ्ठल